जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। यात कंधार येथील रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आधुनिक विना माती पाण्यावरील सेंद्रिय शेती हा प्रयोगाला सादर केला। जिल्हा नांदेड हा आमचा जी उपक्रम आहे, प्रोजेक्ट जे आहे ना, ते आमच्या मॅडमनी आहे ना सुचवून दिलेला आहे। आणि हे फक्त पाण्यावरची शेती, याच्यामध्ये मातीचा उपयोग नाहीये आणि हे सगळं आम्ही वेस्टेज सामानापासून बनवलेलं आहे। आणि याचे फायदे म्हणले तर मातीची दूषितता होत नाही। आजकाल मातीमध्ये रासायनिक खते वगैरे टाकून मातीची फार दूषितता होत आहे, म्हणून आपण ह्याच्यामध्ये मातीचा वापर नाहीये, ह्याच्यामध्ये मातीची दूषितता होत नाही। आणि ह्याच्यामध्ये 80% पाण्याची बचत होते। ह्याच्यामध्ये आपण फळभाज्या पालेभाज्या याचे पिके आपण घेऊ शकतो। आणि ह्याचा मोठा फायदा म्हणजे मातीची दूषितता होत नाही। आमचा उद्देश हाच आहे की प्लीज मातीची दूषितता करू नका, कारण की आपल्या भारतामध्ये मातीला आईचा दर्जा दिलेला होता, पण तो आहे ना खूप खालच्या स्तराला जाऊन पोहोचलेला आहे। आणखी ह्याला खालच्या स्तराला जाऊन पोहोचू नका आणि मातीची दूषितता करू नका, अशी शेती ट्राय करू पहा, हा आमचा उद्देश आहे। थँक्यू। या विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयोगाला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाले आहे। या प्रयोगात सहभागी विद्यार्थिनी अक्षरा कमलेश टेंभुर्णेवार, लक्ष्मीबाई दाऊ मेकलवाड यांचा व त्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव यन्नावर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख माधव कांबळे, माजी उपनगर अध्यक्ष हमीद मोलीसाब, सामाजिक कार्यकर्ते शिवा मांबळे, माजी पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते। एकेकाळी रवींद्रनाथ टागोर ही शाळा नावापुरतीच होती, परंतु मधल्या काळात या शाळेने चांगलीच प्रगती केली आहे। आता तर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पहिला क्रमांक पटकावला असल्याने ही शाळा चांगलीच नावलौकिक झाली आहे। विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक झाले पाहिजे या उद्देशाने शाळेच्या वतीने या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून कौतुक करण्यात